चल ग. अहो काय होतं तुम्हाला? इथे बसा, बसा इथे. ठीक आहे, थांबा मी पाणी घेऊन येते. हे घ्या पाणी प्या, पाणी प्या. मोठा श्वास घ्या आणि सावकाश, मोठा श्वास घ्या. सावकाश. तुम्हाला अचानक असा घाम का येतोय? मी काय म्हणते, आपण डॉक्टरांकडे जाऊयात का? चला उठा, सावकाश उठा, आपण डॉक्टरांकडे जाऊया. वाटेल मला बरं. काय की इतके दिवस हा सगळा त्रास एकट्यानेच सहन करायची सवय झाली होती. खरं तर मला माझ्या परिस्थितीचा जितका त्रास होतोय ना, त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुझी अवस्था बघून होतोय का? काय बोलताय तुम्ही? बायको आहे मी तुमची. मी साधा शिंकले ना तरी सुद्धा तुम्हाला काळजी वाटते माझी. आणि तुमच्या या अवस्थेत मला तुमची काळजी नाही वाटणार? मी तुम्हाला आधीही सांगितलं, जसं आपण सुखात एकत्र होत तसंच दुःखातही असणार आहोत. आणि तुम्ही नका काळजी करू. माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. ती तुम्हाला लवकरात लवकर बरी करेल बघा. बर, तुला वाटते तसंच होऊ दे. तसंच होणार आहे. देवी आई आहे ना, ती बघेल काय ते. मला सांगा, तुम्हाला आता बरं वाटतंय का? हो, बर चल निघूया, उशीर होईल नाही तर. पण तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? नाहीतर आपण डॉक्टरांना घरी बोलवूया. हो चल. सावकाश. चल चल. वल्लरी, तेजात, सॉरी, तुम्ही बाहेर चाललात का कुठे? बँकेत काम आहे, तिकडेच चाललोय. पण काय झालं? तुम्ही असं टेन्शन मध्ये का दिसताय? ठीक आहे ना सगळं? वल्लरी ऐक ना, मी प्रेरणाला फोन ट्राय करते कधीपासून, ती फोनच नाही उचलत आहे. म्हणजे काय झालं ऍक्च्युली, मला पारंपरिक पद्धतीने आपलं महाराष्ट्रीयन लग्न कसं करतात त्याची माहिती हवी होती, म्हणून मी काल तिच्याकडे गेले होते. तेव्हा तिने मला अर्धी माहिती दिली, पण आता त्याच्यासाठी मी तिला फोन करतेय तर ती फोन नाही उचलते. आणि तुला माहितीये का, नवरात्रीसाठी सुद्धा तुला तिने काही सांगितलेलं असू दे, पण ती येणार होती. आमचं झालं होतं डिस्कशन, पण आयत्या वेळी तेव्हा पण तिने फोन नाही उचलला. ऐक ना, आणि दिस इज टू मच. मला काळजी वाटते तिची, ती फोनच नाही उचलते ग. काय करू? तेजाताई नका काळजी करू, नसेल काही घडलं. म्हणजे माझंही त्यांना फोन करायचं राहूनच गेलंय. पण आपण एक काम करूया, आम्ही दोघं जाऊन आलो ना की मग आपण त्यांच्या घरी जाऊया त्यांना भेटायला. ठीक आहे? हां चालेल, असं काहीतरी करू शकतो. ठीक आहे, तू जाऊन ये, पण आलीस की मला नक्की फोन कर. हो नक्की सांगेल, तुम्ही नका काळजी करू. आलेच. प्रेरणा ठीक तर असेल ना? वा 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 वा, पेरणाच्या हातचं जेवण म्हणजे साक्षात अमृत. किती दिवसांनी घरचं जेवण खातोय मी. ए पेरणा, अरे आज कशाला उभी आहेस तू? हा, आता एवढं चांगलं जेवण खाल्ल्यानंतर एवढा चांगला स्वयंपाक कोणी केला बाबा? असा प्रश्न समोर आल्यानंतर उत्तर बी बाजूलाच पाहिजे ना. ये ना, बस. अगं बस ना. अरे बस म्हटलं ना, बस. हा, छान आहे हा स्वयंपाक. एक नंबर बारीक बॉम्ब भारी रसा बनवलाय बाबा. हा, चांगलंय, छान झालंय स्वयंपाक. हा, आता मिरची थोडी कमी आहे, होऊन जाईल. माझ्यासोबत राहून राहून सगळं समजायला लागेल ना तुला, केवढी मिरची लागते ते.
मी आहे ना, मी बघतो. अजितराव, पेरणा, तुझ्या आऊंचा फोन आलाय. बोलते का? बोलते चालली फोन घ्यायला. कोणाशी बोलायचं नाही. पेरणा, आणि रडत नको ना जाऊ. मला कसं तरी होतं ना. मग घे 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 बोलून घे. अगं घे ग, बोलून घे. मग स्पीकरवर टाक. स्पीकरवर टाकायचं आणि त्याला काय सांगायचं माहितीये का? 4-5 दिवस तिकडेच राहायचं, इकडे यायचं नाही. हा बोल बोल. हॅलो, अजित पोचलास का तू? हो पोचलो. पण प्रेरणा, तुझ्या आवाजाला काय झालं? तब्येत ठीक आहे ना? हो. काही नाही, काम करत होते ना म्हणून थकवा आलाय आणि बाकी काही नाही. प्रेरणा, काळजी घे ना स्वतःची. तुझ्याकडे लक्ष द्यायला मी नाही ना तिकडे. काय आपलं काम काम काम. नलू आत्या बरे आहेत ना आता? भेटलास का तू त्यांना? हो अगं भेटलो. आत्ता जरा सिरियसच आहेत. आपण डॉक्टर म्हणालेत की होईल रिकवर. पण प्रेरणा, मला वाटतंय की मला इथे 2-3 दिवस आणखी राहावं लागेल कदाचित. हो का? पर लवकर या प्लीज. अगं हो, झालं की लगेच तुझ्याकडे येणार. प्रेरणा, मिस यू. बाय. नवऱ्यासोबत गुलू गुलू बोलून झालं असेल ना, तर थोडं आमच्याकडे पण लक्ष द्या. रस्ता संपलाय, भाकर संपत आलीये. मला भात पण खायचा आहे ना. जा भात घेऊन ये. अगं जा भात घेऊन ये. अगं जातेस का? जा. ए, फोन दे. अगं फोन दे. लवकर या. हा? मी दरवेळी जातो तेव्हा डॉक्टर तिथेच असतात. तूही आली होतीस तेव्हा क्लिनिक सुरूच होतं ना. मग डॉक्टरांनी क्लिनिक अचानक बंद का बरं केलं असेल? आपण आजूबाजूला चौकशी केली तेव्हा लोक हेच सांगत होते की डॉक्टरांनी क्लिनिक घाई गडबडीमध्ये बंद केलं आणि निघून गेले. माहित नाही का, पण डॉक्टरांचं असं वागणं ना जरा संशयास्पद वाटतंय. मला असं वाटतंय हे डॉक्टर तुमच्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचतात. आणि सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे की आपण तिथे जाणार आहोत हे त्यांना कोणी सांगितलं? वल्लरी, मनोज भाऊजी, चला आरतीला घेऊया ना आरती.
हो वहिनी आलोच. आलोच काय गप्पा नंतर मारा. चला आरती करीत ये ये ये. दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पटलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी बोली बोली पाता दुधाईसे नाही चारी शमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो देवी आई, आज तू आम्हाला आशेचा एक किरण दाखवलास. माझी खात्री आहे तू आम्हाला या संकटातून नक्की बाहेर काढशील. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशील जलाशा क्लेशापासून सोडी सोडी भवभाषा. मला सांग, हा व्हिडिओ बघितल्यानंतर राहणार आहे का तुझं अजित जगायच्या लायकीचं? बोल ना प्रेरणा, राहणार का तुझं अजित? प्रेरणा, प्रेरणा सांग ना. काय बी म्हण, पण आता हा व्हिडिओ आपल्या प्रेमाचा पुरावा आहे. आणि हा व्हिडिओ जर तुझ्या अजितनं पाहिला तर तो काय जित्ता राहणार नाही. याच्या पुढे आहे ना, जसं मी सांगेन तसं वागायचं. माझ्या तालावर नाचायचं तू. तुझ्याच या घरामध्ये आता तू माझ्यासोबत नजर कैदेत राहणार आहेस. मला वाटेल तसं वागवणार आहे, माझ्या तालावर नाचवणार आहे. बाहेरच्या जगाशी तुझा संबंध संपला. हे कुठं गेली? राहिलं तर आहे येर ना. पे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
पेरणा पागल झाली का? अरे काय करते तू? सोड सोड खाली ये. अरे जीव द्यायला चालली का? वेळी झाले का? हा अरे, जीव द्यायला चालली होती तू? ए पेरणा, असं नाही मरू देणार मी तुला. हा अगं अजून तर तुला माझ्या सोबत संसार करायचा आहे. रोज थोडं थोडं तुकड्यात भरायचंय तुला. मला लेकरू पण द्यायचंय ना, त्याच्यानंतर मर तू. पण हे असं एका फटक्यात नाही, थोडं थोडं तुकड्यात तुकड्यात. हा चल अगं चल, अगं चल म्हटलं ना. चालली मोठी तू तरी. चल. चल. चला, डॉक्टरांना काय विचारायचंय लक्षात आलं? आहे लक्षात. मलाही हे सगळं नेमकं काय ते जाणून घ्यायचंय का. चल. चल. वल्लरी भाऊजी, काय सकाळी सकाळी बाहेर निघालात तुम्ही? नाही, बाहेर कुठे चालले असं विचारू नये, पण मी विचारलं कारण काही महत्वाच्या कामाला बाहेर पडताय का म्हणून. म्हणजे जेवायला येणार आहात ना दोघं जण, ते त्याच्यासाठी विचारते मी. नाही वहिनी, असं काही बाहेर नाही जातो. ते छोटस काम आहे. माझे स्टेशनरी आयटम्स संपल्यात ना कामाच्या, तर ते घेऊन येतो आम्ही. म्हणजे जवळच चाललोय, येऊ लवकरच. हो, लगेचच येऊ. जेवायला याल म्हणजे. हा ठीक आहे ठीक आहे. एक मिनिट. घराच्या बाहेर सकाळी सकाळी पडताय, तीर्थ घेऊन जा. देते. वल्लरीला पण द्यायत. वहिनी, अरे बापरे, सॉरी 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 भाऊजी, खरंच सॉरी सॉरी. काय करताय वहिनी? बाहेर जायचं होतं. शर्ट बदलावा लागेल ना आता. खरं खरं सॉरी सॉरी, खरंच सॉरी, खरंच सॉरी. ठीक आहे, मी करतो चेंज. हा हा हा. नाही, ऍक्च्युली मी सध्या जरा वेगळ्या केसमध्ये बिझी आहे. रिपोर्ट्स? गोळ्या? नाही, परवा शक्य नाही आहे. म्हणजे माझा संशय खरा ठरलाय. मी एक काम करते, मी तुम्हाला कळवते काही दिवसात, पण आता खरंच मी खूप बिझी आहे. हो, बरं ठीक आहे. हो चालेल. ओके ओके ओके, बाय. अरे, हे कुठे गेले? अगं तीर्थ देताना सांडलं माझ्याकडून. शर्ट बदलायला गेलेत भाऊजी. मी पण नाही. हरकत नाही. हा, बाहेर चालल्यात ना कामासाठी म्हणून. बर, आले. आले आले. निघूया. हो, निघूयात. चला चला, आलो. सांभाळून हा. सावकाश जा. हा, नीट जा ग. उचला ना, काय करतो का हा माणूस? उचला. पुष्पा वहिनीचा फोन याला. माझी पुष्पा. हॅलो हॅलो, अहो किती मोठा प्रॉब्लेम झालाय. मनोज भाऊजी आणि वल्लरी
गेलेत ना दुसऱ्या डॉक्टरकडे. काय करायचं आता? काहीतरी करा. हॅलो, बोला ना. कट केला? काय करू काय या माणसाचं?